मी सविस्तर सांगतोय तुम्हाला. बोत्रे पाटलांचं त्यांनी एवढा गवगवा केला की त्यांनी सांगितलं परवाच्या बाईटमध्ये मुलाखतीमध्ये, स्वतः नाकर्ते आहेत हे इतकं पद्धतशीर सांगितले काळे साहेबांनी. सर्व सभासदांनी नीट ऐका व्यवस्थित. ते काय म्हणले, बोत्रे पाटलांची अशी ख्याती आहे आणि त्यांचा असा दांडगा अनुभव आहे आणि त्यांचं असं नाव आहे की त्याच्यामुळं कारखान्याला 8,000 सभासद नोंदी होत्या ऊस क्षेत्राच्या, बरोबर आहे, त्या 14,000वर गेल्या बोत्रेच नाव आल्यापासून, बरोबर, 15,000वर गेल्या. कारखान्याला यंत्रणा मला 1,000-1,500 टनाची कमी पडत होती. बोत्रे साहेबाचं नाव इथं कारखान्याला जोडलं गेल्यापासून 123 ट्रॅक्टर मालकांनी बिगर ऍडव्हान्सचे करार केले आणि सभासदांमध्ये कामगारांमध्ये उत्साह संचार. काय बोलाव साहेब, आपण बिथडा धडक यावं का त्यांचं काय समजा. म्हणजे तुम्ही तुमचा नाकर्तेपणा सांगताय. ही सभासद तुमच्या वडिलांनी कमवलेला आहे, हे ट्रॅक्टर मालक तुमच्या वडिलांनी कमवलेला आहे आणि तुम्ही काय सांगताय, तुम्ही बाजूला व्हायला लागला आणि बोत्रे लागले. लोक किती खुश आहेत, लोक खुशच आहेत, पण ते काय आहेत त्याचं आत्मचिंतन खरं त्यांनी करायला पाहिजे की आज आता बोत्रे साहेबांचा अनुभव जास्त आहे म्हणते ते. बोत्रे साहेब 3-4-5 वर्ष झाले धंदे झाले. हे साहेब बोत्रे साहेब अजून चिड्डीत असतील तेव्हा कल्याणराव काळेला चेअरमन केलंय आमच्या वडिलांनी सगळ्या सहकार्याने. आणि ही काय सांगते, बोत्रे साहेबांचा अनुभव जास्त आहे. काय बोलता काळे साहेब, एकदा तुमचीच मुलाखत नीट ऐका. तुम्ही स्वतःचा नाकर्तेपणा सांगताना बोत्रेची इतकी स्तुती केली की मला काय वाटतंय, कशाला ही संयोगन बियोग. बोत्रे साहेबाला तुम्ही सभासद करून घ्या. आमचा मुद्दा काय आहे, आम्हाला पण चेअरमन कोण आहे ह्याचं देणं घेणं नाही, आम्हाला काय चेअरमन व्हायचं आहे म्हणून चाललंय. बोत्रे साहेबाला 8 दिवसात कॉप्ट करून घ्या, 15व्या दिवशी त्यांना चेअरमन करा आणि सहकारी तत्वावर संसार राहू द्या ना. अडचण कुठं आहे, काय हरकत नाही. माहिती अहो सहयोगी म्हणलं नाही, ह्यांचं कमिशन ठरलेलं आहे. माझं एकच अट आहे, ही संस्था सहकारी राहिली पाहिजे आणि सभासदांची मालकी राहिली पाहिजे. आता त्यांनी जर स्वतः जर काळेसाहेब जर बोत्रे एवढी स्तुती करणार असतील, एवढा जर ते माणूस जर असेल कर्तृत्ववान, काय अडचण आहे. सहकारी तत्वावरती त्यांनी जर ठरवलं ना तर 8 दिवसांमध्ये सगळं घडते. आणि 200 कोटी जे म्हणतायत ना, ती 100 कोटी ते त्यांचं कमिशन त्यात घालायला. मी काय म्हणतो, संस्था चालवाय किती लागते तेवढे आम्ही त्या तयारी करायला लागलोय. त्याचं सविस्तर उत्तर मी उद्या वार्षिक सरकार सभेमध्ये घेणारच आहे. तो विषय मी मोगम बोलणार नाही. हो, नाही, आम्ही सर्व सभासदांना आवाहन करतोय की ही संस्था खूप कष्टातून भगीरथ प्रयत्नातून उभा राहिली. त्या पूर्वजांची पुण्याई त्यांचं कष्ट हे कुठल्या तरी एका उद्योजकाच्या पायाला धुळीला टाकू नये आणि 31 तारखेला जास्तीत जास्त सभासदांनी यावं आणि ह्यात गट तट राजकारण न बघता ही संस्था वाचवण्यासाठी हा ठराव तुम्ही हाणून पाडावा, असं आवाहन आम्ही करतोय. रणनीती वगैरे आखायचं काय, माझं काम आवाहन करायचं आहे, लोकांपर्यंत या म्हणून सांगायचं. शेवटी मी जाऊन काय कुणाला घरनं आणणार नाही. हो, आम्ही सभासदांपर्यंत पोहोचून सभासदांना या म्हणून विनंती करतोय. आम्ही विनंती करतोय सभासदांनी यावं. आणि या विषयावरती आता हे म्हणतायत, आता ते 200 कोटीचा विषय अर्धा राहतोय. संस्था चालवण्यासाठी जी रक्कम गरजेची आहे त्याची तयारी करण्यासंदर्भात काल ते बोललेत ना, पण आम्ही अगोदरपासूनच त्या गोष्टीच्या तयारीत आहे. जेव्हापासून पहिले आपली पत्रकार परिषद झाली 1-2 सप्टेंबरला, तेव्हापासूनच आम्ही जर ही संस्था चालवायचीच वेळ आली तर काय केलं पाहिजे या संदर्भानं या अगोदर देखील आम्ही बऱ्याचशा लोकांशी चर्चा, बैठका, आर्थिक नियोजन तयारी आम्ही या संदर्भात विचारविनिमय केलेला आहे. कारखान्याला प्रस्ताव दिला नाही ना, आम्ही फक्त आमची तयारी होती का ह्याची चाचपणी केलेली आहे. त्याची आमची तयारी जी आहे ते आम्ही उद्या सभासदांसमोर मांडू ना. आज ते काय म्हणतायत,
बोत्रे पाटलांनी ज्या अटी शर्तीवर घेतला त्या अटी शर्तीवर विरोध केला. मुळात बोत्रे पाटलांना तुम्ही कुठल्या अटी शर्ती दिलेत ह्या तुम्ही सांगितलेत का आम्हाला? हो हो सोनवणे जी आर कुठे सोनवले अहो सहयोगी तत्वावर हे जे चालू आहे ना प्रिंट कुठे आहे? तर सहयोगी तत्वाचा जो मुद्दा ते सांगताय कोलॅबरेशन मध्ये देताच येत नाहीत. काल त्यांनी जी आर दाखवला, तुम्ही वाचायला पाहिजे होता जी आर. तो जी आर काय म्हणतोय मी वाचून दाखवतो तुम्हाला. आणि मी जे सांगितलं 35 वर्ष हे स्वतः मला बोत्रेंनी सांगितलेलं आहे. ते म्हणले ना काल काळे साहेब बोत्रेच्या ऑफिसमध्ये गेले. आम्ही बोत्रेंच्या ऑफिसमध्ये गेलो, बोत्रे साहेबांना विनंती केली की तुम्ही 15-16 कारखान्याचे मालक आहात, तुम्ही प्रायव्हेटमध्ये कितीही कारखाने विकत घेतले तर आमच्या काय अडचण असायचं कारण नाही. पण ही सभासदांची संस्था आहे, एक स्वाभिमानानं उभा केलेली संस्था आहे, मोठ्या संघर्षातून उभा राहिलेली संस्था आहे. आणि इकडे तुम्ही येऊ नका, इथे सभासदांची राहू द्या. हेच आम्ही सांगायला त्यांना गेलतो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की मला हे सगळं कर्ज आणि सगळा हिशोब मारला तर मला 35 वर्षासाठी घ्या. हे काय आमचा शब्द नाही. बोत्रे साहेबांचे ऑफिस CCTV फुटेज काढून ऐकवा मग तसं जर असेल तर. हा सहयोगी तत्वाचा जो विषय आहे हे करताच येत नाही सहयोग. हा जो जी आर आहे 2020चा यानुसार भाड्यान संस्था देता येत नसेल, भाड्यान देताना पण त्याची बीड काढावं लागतं, ही टेंडर काढावं लागतं. 2 नंबरला संस्था एका सहकारी कारखान्याला दुसऱ्या सहकारी कारखान्याबरोबर भागीदारी करता येते. आणि 3 नंबरला यांनी सहयोगी सरकारच्या उपक्रमाशी सहयोग करतात. यामध्ये सरळ म्हणतं की कोणत्याही सहकारी साखर कारखान्यास औद्योगिक गुंतवणूक, वित्तीय सहाय्य अथवा पणन व्यवस्थापन तज्ञ सेवा यासह कोणत्याही विशिष्ट धंदा किंवा धंदे चालवण्यासाठी आपलं दुसऱ्याला चालवण्यासाठी सहयोग नाहीये. आपल्याला जर दुसरं कोणाला घ्यायचं असेल सरकार चालवण्यासाठी कोणत्याही शासकीय उपक्रमाशी राज्य शासनाच्या पूर्व मान्यतेने राज्य शासन लादेल अशा अटी शर्तीस अधीन राहून सहयोग करता येईल.